नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर या लेक्चर मध्ये आपल्याला जो काही 5वा टॉपिक आपण पाहत आहात तो म्हणजेच काय, भारतातील पायाभूत सुविधा किंवा आधारभूत संरचना यामधील प्रस्ताविक स्वरूपामध्ये काही माहिती आणि व्याख्या, त्यासोबतच या आधारभूत संरचनेचे महत्व आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये घेतलात. तर आता या लेक्चरमध्ये जे काही आपल्या सिलेबसला आधारभूत घटक दिलेले आहेत त्यामधील पहिला घटक जो काही सिलेबसला आहे ते घ्यायचा आहे आणि तो म्हणजेच काय, एनर्जी अँड पॉवर, त्यालाच मराठीमध्ये म्हणता येईल ऊर्जा आणि विद्युत. तर अगोदर आपण काय करू, एनर्जी विषयी माहिती बघू आणि त्यानंतर लगेच एनर्जी झाल्यानंतर पॉवर विषयी माहिती बघू. म्हणजे अगोदर ऊर्जा शक्तीविषयी माहिती बघू आणि त्यानंतर काय, विद्युत किंवा वीज विषयी माहिती बघू. तर बघा, तर या ठिकाणी सांगता येऊ शकते काय, जे काही आधारभूत संरचना आहे त्या आधारभूत संरचनेमधील हा ऊर्जा म्हणजेच एनर्जी हा अतिशय महत्वाचा घटक आहे. या आधारभूत संरचनेतील या घटकाला एक अनन्यसाधारण असं महत्व प्राप्त झालेलं आपणास दिसून येऊ शकते. त्यासोबतच काय, आज जगात जे काही देश आहेत त्या देशामध्ये जर ऊर्जांचं प्रमाण, ऊर्जाची साधने जर जास्त असतील तर त्या देशामध्ये ऊर्जा ही स्वस्त दरामध्ये उपलब्ध असते आणि स्वस्त दरामध्ये उपलब्ध असल्यामुळे त्या देशांचा विकास पूर्ण झालेला आपणास दिसून येतो. हे आपल्याला विकसित देशामध्ये दिसून येते. काय, त्या देशामध्ये ऊर्जांचे जे काही साधने आहेत ते मोठ्या प्रमाणावर असतात आणि त्या ठिकाणी ऊर्जा जी काही आहे ती स्वस्त दरामध्ये उपलब्ध होते, त्यामुळे त्यांचा विकास झालेला आपणास दिसून येतो. पण ज्या देशांचा विकास झालेला नाही त्या देशामध्ये कसं असते, काय असते स्थिती, तर त्या देशामध्ये हे ऊर्जाचे जे काही साधने आहेत ते कमी प्रमाणामध्ये असतात आणि हे ऊर्जेचं प्रमाण जे काही आहे ते स्वस्त दरामध्ये उपलब्ध नसते. त्यामुळं त्या देशांचा विकास हा मंद दिसून येतो किंवा मग त्या देशाचा विकास पूर्ण झालेला दिसून येत नाही, हे लक्षात. त्यासोबतच आपल्याला पुढे सांगता येऊ शकते काय, की या ऊर्जेचे जे काही स्रोत आहेत किंवा काही या ऊर्जेचे प्रकार पडतात. तर यामध्ये जर सांगायचं झालं या ऊर्जेच्या स्रोत मध्ये किंवा मग या ऊर्जेचे प्रकारामध्ये, तर काय, आता जे काही ऊर्जा आहे, जे काही एनर्जी आहे ही वेगवेगळ्या विभागामध्ये विभागली गेलेली आहे, हे लक्षात. त्यासोबतच यामध्ये सांगता येऊ शकते काय, की हे जरी वेगवेगळ्या विभागामध्ये विभागलेली असली तरी काही अशी ऊर्जा असते जिचा वापर केल्यानंतर ते नष्ट होते आणि तिची प्राप्ती करण्यासाठी बराच कालावधी जावा लागतो. म्हणजेच या ठिकाणी सांगता येऊ शकते काय, ऊर्जेचे काही साधने अशी असतात की ज्याच्या वापराबरोबर ती नष्ट होतात, त्याचा साठा कमी कमी होत जातो. म्हणजेच काय, काही ऊर्जा, काही एनर्जीचे काही जे काही सोर्सेस आहेत, हे जे काही सोर्सेस आहेत किंवा हे जी काही एनर्जी आपल्याला मिळत असते, असे काही साधने आहेत जे ऊर्जा त्यापासून आपल्याला भेटते पण त्यांचा वापर केल्याबरोबर ते काही नष्ट होतात आणि त्यांचा साठा दिवसेंदिवस कमी कमी होत असलेला आपणास दिसून येतो आणि त्याची निर्मिती करायलाही हजारो वर्ष जात असलेला आपणास दिसून येईल. त्यामध्ये सांगता येऊ शकतो काय, ज्यांचा वापर केला की ते नष्ट होतात, ते कमी कमी होत जातात आणि त्याची प्राप्ती पुन्हा करायची म्हणलं तर बराच कालावधी, बरेच वर्ष आपल्याला वाट पाहावी लागते. त्यामध्ये उदाहरणार्थ पेट्रोलियम पदार्थ किंवा जे काही कोळसा आहे, हे निर्मिती व्हायला बराच कालावधी जातो आणि ते दिवसेंदिवस काय कमी कमी होत जात असलेले आपणास दिसून येऊ शकते, हे लक्षात. त्यासोबतच काय, असे काही ऊर्जेचे साधने असतात ज्यांचा आपण वापर केला तर ते नष्ट होतात पण त्यांचं पुनरुत्पादन करता येते, ते पुन्हा उपलब्ध होऊ शकतात. अशीही काही साधनं आहेत. त्यामध्ये काय सांगता येऊ शकते बघा, काय, काही साधनांचे पुनरुत्पादन करणे शक्य होते
त्यांच्या वापराबरोबर जरी या साधनांचा नाश होत असला तरी किंवा ते कमी होत असले तरी किंवा ते नष्ट होत असले तरी नैसर्गिकरित्या त्यांचे उत्पादन होत राहते. म्हणजे काय, काही एनर्जीचे जे काही साधने आहेत ते वापराबरोबर नष्ट होतात, नाश होतात, पण ते नैसर्गिक असल्यामुळं आपल्याला लगेच त्याची प्राप्ती होऊ शकते. त्यामध्ये सांगता येऊ शकते काय, लाकूड असेल, हे नैसर्गिक काय आहे, ऊर्जेचं स्रोत आहे, एनर्जीचं स्रोत आहे. हे लक्षात घ्या. मग हे एक साधन आहे ज्याच्यापासून आपल्याला एनर्जी मिळू शकते. मग याचा वापर केला ते नष्ट होतात, पण लगेच आपल्याला त्याची प्राप्ती होऊ शकते. झाड लावलं तर काही वर्षामध्ये किंवा काही 1-2 वर्षामध्ये, 6 महिन्यामध्ये आपल्याला त्यापासून काय एनर्जी मिळू शकते. त्यासोबतच सांगता येऊ शकते काय, पवन ऊर्जा. पवन चक्की बसवली, जसा वारा आला तसं ते काय, ते पवन चक्की फिरत असते आणि फिरल्यामुळं आपली ती काय, तिथे एक ऊर्जा क्रिएट केली जाते. हे लक्षात. मग ही सुद्धा पवन ऊर्जा काय, आपल्याला नष्ट झाली किंवा मग त्याचा नाश बी झाला तर त्याची निर्मिती करता येते. हे एका ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यासोबतच काय, आता हे ऊर्जा स्रोत आहेत त्याचे प्रकार बघा. तर ह्या ऊर्जाच्या स्रोताचे 3 प्रकारात विभागणी करता येते किंवा 3 प्रकार सांगता येतील. कोणते 3 प्रकार, पहिला आहे पारंपरिक, दुसरा आहे अपारंपरिक आणि तिसरा आहे व्यावसायिक ऊर्जा. म्हणजे पहिली पारंपरिक ऊर्जा, दुसरी पहिली पारंपरिक ऊर्जा, दुसरी अपारंपरिक ऊर्जा आणि तिसरी आहे व्यावसायिक ऊर्जा. हे लक्षात. तर त्यामध्ये बघा, पहिली ऊर्जा सांगता येऊ शकते काय, पारंपरिक ऊर्जा. तर ही पारंपरिक ऊर्जा काय असते, तर यामध्ये जाळण्यासाठी वापरले जाणारे लाकूड, कोळसा, गाई आणि म्हशींच्या गवऱ्या, किंवा झाडांचे व पिकांचे काय जे पालापाचोळा असतो तो, किंवा मग झाड किंवा मग जे काही पालापाचोळा असतो झाडांचा किंवा मग ते ह्याचा पिकांचा ते अवशेष, म्हणजे ते पीक झाल्यानंतर ते खाली पडतात, पिकांचा वापर केल्यानंतर जे काही ते पालापाचोळा किंवा मग ते जे काही आपण म्हणतो ना, समजा ज्वारीपासून ते आपण हे केल्यानंतर काय भेटते आपल्याला, ते कडबा, ती त्याच्यापासून बी आपल्याला ऊर्जा मिळत असते. हे लक्षात. म्हणून जे काही पारंपरिक ऊर्जा म्हणजे काय, यामध्ये जाळण्यासाठी असणारं लाकूड असेल, त्यासोबतच काय म्हशी व गाईच्या गवऱ्या असतील किंवा मग झाडांचा पाला किंवा मग जे काही पिकांचं अवशेष असतील, हे लक्षात, इत्यादींचा समावेश होतो या पारंपरिक मध्ये. ह्याचा वापर कशासाठी केला जातो, ग्रामीण भागामध्ये हे स्वयंपाकासाठी वापरलं जाते बरं का. हे पालापाचोळा, म्हशीच्या गवऱ्या किंवा मग गाईच्या शेणांच्या गवऱ्या आपण म्हणतो, हे ग्रामीण भागामध्ये काय स्वयंपाकासाठी एक इंधन म्हणून वापर करण्यात येतो. हे एका ठिकाणी सांगता येऊ शकते. आता दुसरं बघा, अपारंपरिक ऊर्जा. त्यामध्ये सांगता येऊ शकते काय, यामध्ये या अपारंपरिक ऊर्जामध्ये पवन ऊर्जा, सौर ऊर्जा, म्हणजे पवन चक्की बसवायची त्यापासून ऊर्जा मिळवायची, किंवा मग सूर्याचे जे काही किरण पडतात तेव्हा त्या सूर्याच्या किरणापासून जी काही उष्णता असते त्याच्यापासून ऊर्जा तयार केली जाते. हे लक्षात. ती म्हणजे काय, अपारंपरिक. त्यासोबतच ज्या सूर्याच्या किरणापासून जी काही ऊर्जा प्राप्त झालेली असते त्याचा वापर काय, गरम पाण्यासाठी, म्हणजे पाणी गरम करण्यासाठी. तसंच काय, ग्रामीण भागामध्ये सुद्धा जे दिवे लावण्यासाठी, म्हणजे लाईटची वगैरे सोय करण्यासाठी वापरण्यात येते सौर ऊर्जा. त्यासोबतच काय, यामध्ये काय अपारंपरिक ऊर्जामध्ये काय करण्यात येते, पवन ऊर्जा, सौर ऊर्जा, लघुजल उद्योग, म्हणजे जे छोटे छोटे उद्योग असतात जिथं ऊर्जा तयार केली जाते. हे लक्षात. मग ते एक अपारंपरिक ऊर्जेचा स्रोत आपल्याला सांगता येऊ शकतो. तसंच काय, यामध्ये काय केलं जाणार आहे की या लघुजल पासून वीज तयार केली जाणार आहे. तिथं लघुजल म्हणजे काय, जिथं समजा छोट्या छोट्या एकाने काय म्हणता येईल, कालवे आहेत किंवा मग नदी आहेत किंवा मग तलाव आहेत, तिथं काय केलं जातं, जसं की आपलं परळी वैजनाथला तिथं हे बसवलेलं आहे.
औष्णिक ऊर्जा केंद्र आहे ना, तिथं काय केलं जाते, विजेची निर्मिती केली जाते. अशा पद्धतीने काय हे अपारंपरिक आहे. पारंपरिक मध्ये काय, जाळण्यासाठी लाकूड, गाईच्या म्हशीच्या गवऱ्या, पालापाचोळा असेल, मग झाडांचे किंवा मग पिकांचे अवशेष, त्यालाच पालापाचोळा असेल, ते ग्रामीण भागासाठी इंधन म्हणून वापरण्यात येते. दुसरं अपारंपरिक मध्ये काय केलं जाणार आहे की पवन ऊर्जा, सौर ऊर्जा किंवा वीज तयार करण्यात येणारे लघुजल, हे लक्षात, यांचा समावेश होतो. त्यानंतर तिसरा जे काही ऊर्जेचा स्रोत आहे ते व्यावसायिक ऊर्जा आहे. त्यामध्ये सांगता येऊ शकते बघा, व्यावसायिक ऊर्जामध्ये खनिज तेल असतील, हे लक्षात, म्हणजे क्रूड ऑइल म्हणतो आपण, ते खनिज तेल असतील, नैसर्गिक वायू असेल, नॅचरल गॅसेस असतील, कोळसा व ग्रीनाइट्स असतील, जलविद्युत असेल, अणुऊर्जा असेल, औष्णिक ऊर्जा असेल, या सर्वांचा समावेश व्यावसायिक ऊर्जा म्हणून करण्यात येतो. कारण याची निर्मिती किंवा ह्यांची खरेदी करण्यासाठी पैसा द्यावा लागतो. व्यावसायिक, व्यापारी दृष्टिकोनातून ह्या ऊर्जा तयार केल्या जातात बरं का. खनिज आपल्याला विकत घ्यावी लागतात, त्यासोबतच कोळसा सुद्धा विकत घ्यावा लागतो, त्यासोबत काही नैसर्गिक वायू सुद्धा आपल्याला काही विकत घ्यावे लागतात, हे लक्षात. त्यानंतर काय, कोळसा व ग्रीनाइट हे सुद्धा आपल्याला विकत घ्यावं लागते. जलविद्युत ते सुद्धा आपल्याला काय विकत घ्यावी लागते. त्यासोबतच अणुऊर्जा व औष्णिक ऊर्जा, ही जी काही ऊर्जा निर्मिती केली आहे ती आपल्याला व्यावसायिक ऊर्जा म्हणून, म्हणजे यांची खरेदी करण्यासाठी काय आपल्याला पैसे मोजावे लागतात. पण जे काही पालापाचोळा, गवऱ्या वगैरे असतील, त्यांचा वापर, त्याच्यासाठी पैसे जास्त खर्च करावे लागणार आहेत का, नाही. त्यासोबत अपारंपरिक पवन ऊर्जा, सौर ऊर्जेपासून आपण जे काही ऊर्जा घेतो त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत का, नाही. पण हे व्यावसायिक ऊर्जा मिळवण्यासाठी पैसे मोजावे लागतात, म्हणून ते व्यावसायिक ऊर्जा म्हणून या ठिकाणी सांगता येऊ शकते. आता हे झालं काय, ऊर्जेचे स्रोत. आता बघा, त्यानंतर आपल्याला या ठिकाणी ऊर्जा क्षेत्राची भूमिका, प्रगती किंवा यांचं योगदान काय आहे याविषयी आपल्याला माहिती पाहता येते. त्यामध्ये नंबर 1 सांगता येऊ शकते काय, विद्युत शक्ती. आता हे विद्युत शक्ती का आहे, तर हे विद्युत शक्ती व्यावसायिक ऊर्जा स्रोताचा एक प्रकार आहे, म्हणजे एक व्यावसायिक ऊर्जा आहे हे व्यावसायिक ऊर्जा, हे विद्युत शक्ती मिळवण्यासाठी पैसा खर्च करावा लागतो, त्याला आपण व्यावसायिक म्हटलेलं आहे, बरोबर. आता हे काय, व्यावसायिक ऊर्जेचा प्रकार आहे. यामध्ये काय केलं जाते, जे काही ऊर्जा निर्माण केलेली असते त्या ऊर्जेची प्राप्ती करण्यासाठी आपल्याला काहीतरी खर्च करावा लागतो. आता या विद्युत ऊर्जेचा जर आपण विचार केला तर या विद्युत ऊर्जेविषयी आपल्याला सांगता येऊ शकते काय, ह्या विद्युत ऊर्जेची निर्मिती 1950-51 मध्ये जर पाहिलं, या विद्युत ऊर्जेचं प्रमाण किंवा निर्मिती किती झालेली होती, तर ते प्रमाण आपल्याला सांगता येऊ शकते काय, 1950-51 मध्ये 2300 मेगावॅट एवढंच आपल्याकडे काय, आपल्या देशामध्ये काय, हे विद्युत शक्ती निर्मिती झालेली होती. मग त्यामध्ये जर वाढ झालेली आहे नंतर, आणि ती वाढ जर सांगायची झाली कधी, 2001 मध्ये, तर ती वाढ झालेली आहे 1,01,154 पेक्षा जास्त मेगावॅट झालेली आपणास दिसून येऊ शकते. अगोदर किती होती, 2300 म्हणजे 2300 मेगावॅट एवढंच हे विद्युत शक्ती होती. पण त्यामध्ये 2001 मध्ये वाढ झालेली दिसून येते, आणि ती वाढ किती आहे, तर 1,01,154 पेक्षा जास्त मेगावॅट एवढी काय, ही विद्युत शक्तीची निर्मिती ऊर्जेसाठी झालेली आपल्याला दिसून येऊ शकते. त्यासोबतच आपल्याला यामध्ये सांगता येऊ शकते काय, की हे जे काही विद्युत शक्तीचं प्रमाण आहे ते 1999-2000 मध्ये जर 1999-2000 मध्ये जर विचार केलं तर 526.7 अब्ज युनिटचं उत्पादन झालेलं होतं. आहे लक्षात. अगोदर किती होतं, 1950-51 मध्ये 223 मेगावॅट होते हे विद्युत शक्तीची निर्मिती. त्यामध्ये 2000 मध्ये काय झालेलं आहे, 2001 मध्ये वाढ झालेली दिसून येते, आणि ती वाढ किती, 1,01,154 मेगावॅट पेक्षा जास्त, म्हणजे 1 लाखापेक्षा जास्त.
त्यासोबतच काय 1999-2000 मध्ये काय होतं, जर युनिटचा जर विचार केला विद्युत शक्तीच्या, तर या युनिटचा जर विचार केला तर ते आपल्याला 526.7 अब्ज युनिटचं उत्पादन झालेलं आपल्याला दिसून येऊ शकते. मेगावॅट वेगळं आणि युनिट वेगळे, हे लक्षात. तर या ठिकाणी हे पहिला पॉईंट सांगता येऊ शकते का याची प्रगती कशी झालेली आहे बघा. 1950-51 मध्ये 2300, 2001 मध्ये 1,01,154 पेक्षा जास्त मेगावॅट, आणि त्याचं जर युनिटमध्ये जर प्रमाण बघितलं कधीच 1999-2000 मधलं, तर ते 526.7 अब्ज युनिटचं उत्पादन झालेलं आपल्याला दिसून येऊ शकते. अशा पद्धतीने ही पहिला पॉईंट सांगता येऊ शकते. आता त्यानंतर दुसरा पॉईंट बघा कोणता, तर पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू. आता हे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू यांचा वापर सुद्धा आपण काय ऊर्जा म्हणून करू शकतो. आता यांचा वापर कशासाठी ऊर्जा म्हणून करू शकतो, जे वाहनं आहेत, जे गाड्या असतात, त्या गाड्यामध्ये काय यांचा वापर करण्यात येतो, पेट्रोलियम पदार्थांचा किंवा ह्या वायूंचा. हे लक्षात. मग यांचा वापर हा वाहनामध्ये होत असलेला आपणास दिसून येऊ शकतो. मग 2 चाके असतील, 4 चाके असतील, 6 चाके असतील, म्हणजे सर्वच प्रकारच्या वाहनामध्ये यांचा वापर होत असलेला आपणास दिसून येऊ शकतो. त्यासोबतच यांचा वापर आणखी दुसऱ्या ठिकाणी कुठं होऊ शकतो, औद्योगिक क्षेत्रामध्येही काही प्रमाणामध्ये यांचा वापर होत असलेला आपणास दिसून येऊ शकतो. हे कोणतं, पेट्रोलियम आणि या नैसर्गिक वायूंचा. त्यासोबतच या ठिकाणी सांगता येऊ शकतो का 1950-51 चा जर विचार केला तर कच्च्या तेलाचं, म्हणजे जे काही पेट्रोलियम पदार्थ होते कच्चे तेल, तर त्यांचं जर प्रमाण जर बघितलं तर त्यांचं प्रमाण होतं 0.3 दशलक्ष टन एवढंच प्रमाण होतं, आणि ते प्रमाण वाढलेलं आपल्याला दिसून येईल. आधी किती होतं 1950-51 मध्ये 0.3 दशलक्ष टन एवढंच, तर त्यामध्ये वाढ झालेली दिसून येईल 2000 ते 2001 मध्ये, आणि ती वाढ आपल्याला सांगता येऊ शकते किती, 95.6 दशलक्ष टन. म्हणजे जिथं 0.3 एवढंच होतं काय दशलक्ष टन कशाचं, या कच्च्या तेलाचं उत्पादन, त्यामध्ये 2000 ते 2001 मध्ये वाढ झालेली दिसून येते, आणि ती किती 95.6 दशलक्ष टन एवढी वाढ या ठिकाणी सांगता येऊ शकते. ही एक प्रगती आपल्याला या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूची आपल्याला सांगता येऊ शकते. त्यानंतरचा तिसरा पॉईंट बघा, कोळसा आणि लिग्नानाइट. हा कोळसा आणि लिग्नानाइट हा सुद्धा काय व्यावसायिक ऊर्जेचा एक स्रोत म्हणून आपल्याला या ठिकाणी किंवा प्रकार म्हणून सांगता येऊ शकते. तर या कोळशाचं जर प्रमाण बघितलं तर या कोळशाचं प्रमाण 2001 मध्ये देण्यात आलेलं होतं भारतामध्ये 21,390, किती 21,390 कोटी टन. 2001 च्या आकडेवारीनुसार कोळशाचं प्रमाण जर भारतामध्ये जर पाहिलं तर किती 21,390.6 कोटी टन एवढं हे प्रमाण होतं. आणि हे एवढं काय सर्व देशातील लोकांना हे कोळशाचं प्रमाण पुरल असं होतं, पण दिवसेंदिवस काय होत आहे, या कोळशाची मागणी वाढत आहे, उत्पादन कमी होईल, म्हणजे कोळशाचं प्रमाण कमी आहे, म्हणजे सप्लाय कमी आहे पण मागणी वाढत आहे. मग अशी चिंता त्या ठिकाणी किंवा अशी समस्यांनी अशी एक चिंता सर्वांना भासत आहे की भविष्यामध्ये पुढील पिढींना हे कोळशाचा वापर करण्यासाठी किंवा हा कोळसा माहीत तरी होईल का, असा एक प्रश्न आहे. त्यांना वापर तर दूरच राहील, हे असा एक प्रश्न या ठिकाणी पडत असतो. म्हणजेच काय, कोळशाची मागणी ज्या प्रमाणात वाढत आहे त्या प्रमाणात उत्पादन होत नाही त्या कोळशाचं, हे लक्षात. त्यासोबतच भारताचा या कोळशा उत्पादनामध्ये चीन, अमेरिका नंतर तिसरा क्रमांक लागतो. पहिला चीनचा लागतोय कोळशा उत्पादनामध्ये, त्यानंतर अमेरिकेचा क्रमांक लागतो, आणि त्यानंतर भारताचा क्रमांक आपल्याला कोळशा उत्पादनामध्ये तिसरा सांगता येऊ शकतो, हे लक्षात. आणि लिग्नानाइट हे एक प्रकार आहे ऊर्जेच्या निर्मिती करण्याचा. कोळसा आणि लिग्नानाइटचा वापर आपल्याला करून काय ऊर्जेची निर्मिती करता येऊ शकते, हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. तिसरी बाब म्हणजे बघा प्रगती कशी झालेली आहे की कोळशाचा वापर किती आहे भारतामध्ये 21,390.6 किती कोटी टन एवढं आहे, पण दिवसेंदिवस काय त्याची निर्मिती कमी होईल आहे.
कारण मागणी वाढायला, लोकसंख्या जास्त झाल्या, मागणी वाढत आहे आणि मागणी वाढत असल्यामुळे त्यांचं उत्पादन पण आता करणं शक्य नाही आणि हे कोळसा निर्मिती व्हायला बराच कालावधी जात असतो, हे लक्षात. मग अशा ठिकाणी अशा पद्धतीने ह्याचं एक योगदान किंवा भूमिका किंवा प्रगती थोडक्यात सांगता येऊ शकते. त्यानंतर बघा सौर ऊर्जा. सौर ऊर्जा आता हे काय केली जाते, सौर ऊर्जा कशी मिळवली जाते हो, सौर ऊर्जा ही सूर्य असतो, सूर्याच्या किरणापासून सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णतेचं जे काही ऊर्जेत रूपांतर करून ही ऊर्जेची निर्मिती केली जाते. म्हणजे जे काही सूर्याची किरण आहेत ते जमिनीवरती किंवा पृथ्वीवरती पडत असतात, बघत असतो आपण. मग त्यापासून त्या सूर्याच्या किरणापासून जी काही उष्णता निर्माण होते त्या उष्णतेचं रूपांतर कशामध्ये, ऊर्जेमध्ये करण्यात येते किंवा त्याच्या साहाय्याने उष्णता निर्माण करण्यात येऊ शकते. आता ही जी काही सौर ऊर्जा आहे ही यांचा वापर बघा, तर यांचा वापर स्वयंपाक करणे, हे लक्षात, स्वयंपाकासाठी सुद्धा होऊ शकतो. तसंच पाणी गरम करणे, हे लक्षात, पाणी गरम करण्यासाठी. तसंच ग्रामीण भागात विद्युतीकरणासाठी केला जातो. म्हणजे ग्रामीण भागामध्ये आपण पाहतो जे काही सूर्याची किरण किंवा सूर्याच्या किरणाच्या उष्णतेपासून काय केलं जाते, लाईटी किंवा मग सायंकाळी लाईटी ज्या लागतात ते पूर्ण दिवसभर त्या सूर्याच्या किरणापासून ती उष्णता जी काही असते ती साठवली जाते, त्याचं ऊर्जेत रूपांतर केलं जाते आणि त्या साह्यानं विद्युतीकरण करण्यात येते. म्हणजे तिथे लाइटिंगची सोय करण्यात येते ग्रामीण भागात. म्हणजेच सौर ऊर्जेचा उपयोग स्वयंपाकासाठी, पाणी गरम करण्यासाठी किंवा मग ग्रामीण भागामध्ये विद्युतीकरण करण्यासाठी होत असलेला आपणास दिसून येऊ शकतं. तसंच जर दर चौरस किलोमीटर अंतरावर आपल्याला हे जे काही सौर ऊर्जेचं प्रमाण आहे किंवा मग सौर ऊर्जा निर्मिती, सूर्यापासून जी काही निर्मिती केली जाते, दर चौरस किलोमीटर अंतरावर 20 मेगावॅट या सूर्यकिरणापासून निर्मिती केली जाते, हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. म्हणजेच बघा, दर चौरस किलोमीटर क्षेत्रात दरवर्षी म्हणजे पर इयरली 20 मेगावॅट सौर ऊर्जेचे भारतात उत्पादन केले जाते. म्हणजे पर इयर किंवा मग दरवर्षी 20 मेगावॅट दर चौरस किलोमीटर अंतरामध्ये कशापासून मिळत असते ही ऊर्जा, तर सूर्याच्या किरणापासून, हे लक्षात. त्यासोबतच यामध्ये सांगता येऊ शकते मार्च 2000 पर्यंत देशातील 5 लाख चौरस किमी क्षेत्रातील किंवा मग 5 लाख चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये ही प्रणाली सुरू केली आहे. म्हणजेच 2000 पर्यंत, म्हणजे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर आपण म्हणलं वाहतूक व्यवस्थेचा किंवा या पायाभूत सुविधांचा विकास होऊ लागला. मग मार्च 2000 पर्यंत करण्यात आले की दर चौरस किलोमीटर मध्ये असे 5 लाख सौर ऊर्जापासून ऊर्जेची निर्मिती करण्यासाठी करण्यात आलेला आहे, प्रणाली तयार करण्यात आलेली आहे. हे या एक ठिकाणी सांगू शकता येईल. सौर ऊर्जा सूर्यापासून वापर स्वयंपाकासाठी, गरम पाणी करण्यासाठी किंवा ग्रामीण भागामध्ये विद्युतीकरण करण्यासाठी, बरोबर. आणि त्यासोबतच दर चौरस किलोमीटर मध्ये दरवर्षी 20 मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येते किंवा सौर ऊर्जेपासून उष्णतेपासून सौर ऊर्जेच्या उष्णतेपासून ऊर्जा निर्मिती केली जाते आणि ती किती आहे प्रमाण, पर इयर 20 मेगावॅट हे सांगता येऊ शकते. आणि तसंच मार्च 2000 पर्यंत करण्यात आलेलं आहे की असे 5 लाख चौरस किमी अंतरामध्ये करण्यात आले, ही एक प्रणाली सुरू करण्यात आली. कशाची, सौर ऊर्जेची, ह्या ठिकाणी सांगता येऊ शकते भूमिका किंवा प्रगती. त्यानंतर पुढला पॉइंट बघा, पवन ऊर्जा. आता हे पवन ऊर्जा अपारंपरिक स्त्रोतामध्ये येते, बरोबर. आता पवनचक्की बसवली जाते आणि त्या पवनचक्की जसं वाऱ्यामुळे ती फिरत असते आणि जसं जसं वारा येईल तसं तसं ती पवनचक्की फिरत असलेली आपणास दिसून येते आणि त्यापासून आपल्याला ऊर्जेची निर्मिती झालेली आपणास दिसून येऊ शकते, हे लक्षात. त्यासोबतच त्यामध्ये सांगता येऊ शकते या ऊर्जेला एक पवन ऊर्जेची जी काही निर्मिती केली जाते हे आधारभूत संरचनेमध्ये या पवन ऊर्जेच्या निर्मितीला एक अनन्यसाधारण असं महत्व प्राप्त झालेलं आहे आणि या पवन ऊर्जेच्या निर्मितीमध्ये भारताचा 5वा क्रमांक लागत असलेला किंवा मग 5वा क्रमांक या पवन ऊर्जेच्या निर्मितीमध्ये असलेला आपणास दिसून येतो.
त्यासोबतच काय, पवन ऊर्जेची संभाव्य क्षमता ही 45,000 मेगावॅट आखण्यात आलेली आहे. म्हणजे काय सांगितले की बाबा हे भारताचा हा 5वा क्रमांक लागतो जगामध्ये. कशामध्ये? पवन ऊर्जेपासून जी काही ऊर्जा निर्मिती केली जाते त्यामध्ये. त्यासोबतच काय, ह्या पवन ऊर्जापासून जे काही संभाव्य किंवा अंदाजे जे काही ऊर्जेची प्राप्ती होणार आहे ते किती मेगावॅट म्हणले? 45,000 मेगावॅट ऊर्जा आपल्याला भेटेल असं अंदाज आखण्यात आलेला आहे. हे आपणास या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यासोबतच काय, मार्च 2001 पर्यंत काय सांगितले त्यांनी की देशात पवन ऊर्जेची निर्मिती किती झालेली आहे? तर 1.240 म्हणजेच 1.240 म्हणजे 1.240 मेगावॅट इतकी पवन ऊर्जेची निर्मिती करण्यात आलेली आहे. कधी? 2001 पर्यंत या ठिकाणी सांगता येऊ शकते. म्हणजे स्वरूप या काय पवन ऊर्जेच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर ही पवन ऊर्जेमध्ये काय केलं जाणार आहे? वाऱ्यापासून ऊर्जेची निर्मिती केली जाणार आहे. आणि ह्या ऊर्जेची निर्मिती जी काही केली जाते वाऱ्यापासून, पवनचक्क्या बसवल्या जातात. जसं वारं येईल ते फिरत राहते आणि त्यापासून ऊर्जा तयार केली जाते. तसंच या पवन ऊर्जेची निर्मिती बाबतीत भारताचा कितवा क्रमांक लागतो जगामध्ये? 5वा. त्यासोबतच काय सांगितले पुढे, हे जे काही पवन ऊर्जेचा स्रोत आहे तो अपारंपरिक मधला आहे, हे लक्षात. आणि अपारंपरिक मधला हा एक स्रोत असून मार्च 2001 पर्यंत हे जे काही पवन ऊर्जेपासून वीज निर्मिती केली जाणार किंवा ऊर्जा निर्मिती केली जाणार आहे ते किती असणार आहे? किती केलेली आहे? तर 1.240 मेगावॅट इतकी झालेली आपल्याला सांगता येऊ शकते. आणि तसंच संभाव्य किंवा अंदाजित काय पवन ऊर्जापासून किती निर्मिती केली जाईल सांगण्यात आलेला आहे, अंदाज किंवा आखण्यात आलेला आहे. तर तो 45,000 मेगावॅट एवढी ऊर्जा या पवन ऊर्जापासून मिळू शकते असा एक अंदाज व्यक्त करण्यात आलेला आपणास दिसून येऊ शकतो. तर मार्च 2001 पर्यंत 1.240 मेगावॅट एवढं पवन ऊर्जेपासून ऊर्जेची निर्मिती करण्यात आलेली आपणास दिसून येऊ शकते. त्यानंतर पुढला पॉइंट सांगता येऊ शकते काय, तर कचऱ्यापासून निर्मिती ऊर्जा म्हणजे कचऱ्यापासून निर्मित ऊर्जा. आता हे पुढला काय एक पुढली ऊर्जा क्षेत्राची भूमिका किंवा योगदान किंवा प्रगती सांगता येऊ शकते की जे काही कचरा असतो म्हणजे घरातून जे काही आपण कचरा असतो, जे काही कचऱ्याचं विल्हेवाट प्लास्टिक वगैरे किंवा अशा जे काही कचरा असतो त्या कचऱ्यापासून सुद्धा ऊर्जा निर्मिती केली जाते, हे लक्षात. म्हणजेच या ठिकाणी सांगता येऊ शकते की बाबा काय ह्या ऊर्जा क्षेत्राचं योगदान जर पाहायचं झालं तर ऊर्जा ही जे काही कचरा असतो त्या कचऱ्यापासून सुद्धा वीज निर्मिती केली जाते आणि त्यांचा वापर अर्थव्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात येत असलेला आपणास दिसून येऊ शकतो. त्यानंतरचा पुढचा पॉइंट सांगता येऊ शकते काय, बायोगॅस आणि सेंद्रिय किंवा सेंद्रिय खत. तर यामध्ये सांगता येऊ शकते काय, जे काय अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहे त्यामध्ये अपारंपरिक ऊर्जा स्रोताचे अनेक फायदे किंवा अनेक फायदे आपल्याला सांगता येऊ शकतात. म्हणजे अनेक दृष्टिकोनातून फायदे आहेत या अपारंपरिक ऊर्जा स्रोताचे. आता बघा बायोगॅस आणि सेंद्रिय खते. तर बायोगॅस म्हणजे जे काही जनावरे वगैरे असतात त्यांची विष्ठा त्यापासून जो काही बायोगॅस निर्माण केला जातो, हे लक्षात. आणि त्यासोबतच काय सेंद्रिय खते, जे काही शेतामध्ये सेंद्रिय खते म्हणून आपण वापरत असतो, हे लक्षात. हे सुद्धा यापासून सुद्धा ऊर्जाची निर्मिती होत असलेली आपल्याला दिसून येऊ शकतं. आता या बायोगॅसचा वापर आपल्याला स्वयंपाकासाठी किंवा दिवाबत्ती लावण्यासाठी होत असलेला आपल्याला दिसून येऊ शकतो. तसंच काय हे जे काही बायोगॅस आहे आणि सेंद्रिय खते आहेत या दोन्ही दृष्टिकोनातून अपारंपरिक ऊर्जा स्रोताचं महत्व सांगण्यात आलेलं आहे. बघा पहिलं महत्व काय बायोगॅस आणि दुसरं काय सांगण्यात आलेलं आहे
म्हणजे बायोगॅसची निर्मिती आणि दुसरं आहे सेंद्रिय खताची निर्मिती. या दोन बाबी महत्वपूर्ण आहेत अपारंपरिक मध्ये सुद्धा. तसंच काय केलं जाणार आहे की हे बायोगॅस पासून निर्मिती किंवा सेंद्रिय खते निर्माण करण्यासाठी 1999 पर्यंत देशामध्ये काय करण्यात आलेलं आहे, 2850 लाख बायोगॅस संयंत्र बनवण्यात आलेली आहेत. म्हणजेच काय, देशामध्ये काय करण्यात आलेलं आहे की 1999 पर्यंत 2850 लाख बायोगॅस संयंत्र बनवण्यात किंवा बसवण्यात येत असलेला आपण दिसून येऊ शकतो. कशासाठी? सेंद्रिय खतासाठी. त्यासोबतच बघा, सेंद्रिय खताची निर्मितीचं प्रमाण पण दिलेलं आहे तिथं. काय, ती जे काही 2850 लाख बायोगॅस आहेत त्या बायोगॅस संयंत्रापासून किती म्हणजे सेंद्रिय खताची निर्मिती करण्यात येणार आहे, तर बघा 410 लाख टन सेंद्रिय खत दरवर्षी उत्पादित करण्यात येते म्हणजेच बघा 1999 पर्यंत काय करण्यात आलं, जे काही बायोगॅस संयंत्र आहे म्हणजे बायोगॅस यंत्र किंवा हे बसवण्यात आलं इक्विपमेंट, आणि त्या इक्विपमेंट किंवा मग हे धरा साधन म्हणा, त्या साधनाद्वारे किंवा उपकरणाद्वारे काय करण्यात येत आहे की 2850 लाख बायोगॅस काय करण्यात आलेले आहेत, संयंत्र बसवण्यात आलेले आहेत. आणि त्यापासून काय केलं जाते, दरवर्षी किती सेंद्रिय खताची निर्मिती केली जाते, तर 410 लाख टन एवढी सेंद्रिय खताची निर्मिती करण्यात येत असलेली आपल्याला दिसून येऊ शकते. म्हणजेच काय सांगितले, बायोगॅस आणि सेंद्रिय खत हे अपारंपरिक ऊर्जा स्रोताचे एक महत्वाच्या दृष्टिकोनातून फायदेशीर आहेत. काय केलं जाते, बायोगॅसचा वापर कशासाठी करण्यात येतो, स्वयंपाकासाठी किंवा दिवाबत्तीसाठी. तसंच सेंद्रिय खते तयार करण्यासाठी सुद्धा होत असतो. तर बायोगॅस हे 1999 पर्यंत काय करण्यात आलेले आहे, बायोगॅस तयार करण्यासाठी बायोगॅसपासून जे काही सेंद्रिय खत बनवण्यासाठी संयंत्र बसवण्यात आले ते किती, 2850 लाख एवढे. आणि त्यांच्यापासून काय दरवर्षी किती ऊर्जेची निर्मिती केली जाते म्हटले सेंद्रिय खताची, तर 410 लाख सेंद्रिय खताची निर्मिती होत असलेली आपणास सांगता येऊ शकते. पुढला पॉइंट सांगता येऊ शकते काय, लघु जल विद्युत. तर यामध्ये काय केलं जाते, जे काही पाण्याच्या ठिकाणी जे लघु विद्युत जल आहे, लघु जल विद्युत म्हणजे जिथं काय लहान प्रमाणामध्ये तलाव, नद्या अशा असतात किंवा मग धरणे, या अशा लहान लहान ठिकाणी काय केले जाते, तर विद्युत निर्मिती केली जाते पाण्यापासून. मग यामध्ये सांगता येऊ शकते काय की हे जे काही लघु जल विद्युत आहे यापासून अनुमानित किंवा अंदाजित काय म्हटलेलं आहे, 15,000 मेगावॅट निर्मिती याद्वारे करण्यात येईल असं सांगितले. आणि त्यासोबतच काय सांगितले की 31 मार्च 2001 पर्यंत या लघु जल विद्युत मार्फत 1361 मेगावॅट काय करण्यात आलेला आहे, विद्युत निर्मिती किंवा ऊर्जेची निर्मिती करण्यात आलेली आपणास सांगता येऊ शकते. म्हणजे हे लघु जल विद्युत म्हणजे ऊर्जेचा एक स्रोत आहे ज्याद्वारे काय केलं जाणार आहे की ऊर्जेची निर्मिती केली जाणार आहे. आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे काय, अंदाजित 15,000 मेगावॅट याद्वारे निर्मिती करण्यात येईल किंवा करण्यात येणार आहे. आणि त्यासोबतच काय, जे काय 31 मार्च 2001 पर्यंत काय सांगितलेलं आहे की या लघु जल विद्युत पासून काय करण्यात येणार आहे, 1361 मेगावॅट ऊर्जेची किंवा विद्युतची निर्मिती करण्यात येणार आहे असं या ठिकाणी थोडक्यात सांगता येऊ शकते. त्यानंतरचा पुढचा पॉइंट सांगता येऊ शकतो या ठिकाणी काय, भूऔष्णिक ऊर्जा. भूऔष्णिक ऊर्जा ही कशी निर्मिती केली जाते, तर जे काही भूगर्भातून जे काही गरम पाण्याचे झरे असतात त्या गरम पाण्याच्या झऱ्यावर पासून काय करण्यात येते, हे भूऔष्णिक ऊर्जा निर्मिती करण्यात येते. म्हणजेच काय करण्यात येते, जे गरम पाण्याचे झरे आहेत त्या ठिकाणी काय
संयंत्र किंवा मग वेगवेगळे यंत्र बसवले जातात ऊर्जा निर्मितीची, आणि त्यावेळेस काय होते, ते गरम पाण्याचे झरे जेव्हा एक वाहत असतात तेव्हा ते पाणी काय होत असते, ते वाहत असल्यामुळं, त्या संयंत्रामुळं पाणी वाहत असल्यामुळं, गरम पाणी वाहत असल्यामुळे तिथं काय होत असते की ऊर्जेची निर्मिती होते, हे लक्षात. आणि त्या ऊर्जेची निर्मिती या भूगर्भातील गरम पाण्यामुळे होत असल्यामुळे त्यालाच भूऔष्णिक ऊर्जा असं म्हटलं जाते. आता जसे की सांगता येईल उदाहरणामध्ये, जे की सातपुडा, त्यासोबतच मायात, आपदेव, असे हे जे काही गरम पाण्याचे झरे असणारे ठिकाणं आहेत, त्या ठिकाणी काय आपण काय करू शकतो, त्यावर संयंत्र बसून त्या ठिकाणी आपण काय औष्णिक ऊर्जेची निर्मिती करू शकतो. या ज्या ज्या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत, जसं सातपुडा, मायात, आपदेव, या ठिकाणी काय संयंत्र बसवायचं तिथं, आणि पाणी जसं वाहील ते ऑटोमॅटिक काय ते त्या मशीनच्या द्वारे तिथं काय होते, पाण्याचा प्रवाह जोरात आल्यामुळे तिथं ऊर्जेची निर्मिती होत असते, हे लक्षात. म्हणून त्यालाच काय भूऔष्णिक ऊर्जा असं म्हणण्यात आलेलं आहे, हे लक्षात. आणि याचा वापर सुद्धा काय अर्थव्यवस्थेमध्ये किंवा मग भारताच्या पायाभूत सुविधाच्या मार्फत हे बी सांगता येऊ शकते, काय ऊर्जामध्ये भूऔष्णिक ऊर्जाची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत असलेली आपणास दिसून येऊ शकते. अशा पद्धतीने या ठिकाणी काय हे थोडक्यात काय सांगता येऊ शकते की जे काही ऊर्जा क्षेत्राची भूमिका, प्रगती किंवा योगदान थोडक्यात सांगता येऊ शकते. त्यानंतर या ऊर्जामधील पुढचा पॉइंट सांगता येऊ शकते, काय ऊर्जेचे आर्थिक विकासातील महत्व, म्हणजे आर्थिक विकासामध्ये ऊर्जा कशा प्रकारे महत्वाची ठरते हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. तर बघा, ऊर्जेचे आर्थिक क्षेत्रातील महत्व यामध्ये पहिला पॉइंट सांगता येऊ शकतो, काय कृषी क्षेत्राला आधार. आता या ऊर्जाचा वापर कृषी क्षेत्रामध्ये बी होत असलेला आपणास दिसून येतो, हे लक्षात. कृषी क्षेत्रामध्ये जे काही नवनवीन बाबी असतात ते वापरायचे असतील, तांत्रिक बाबी किंवा मग टेक्नॉलॉजी वापरायची असेल, तेव्हा मग ऊर्जेचा वापर त्या ठिकाणी करावा लागतो. तसंच जे काही ज्या इंधनाचं कृषी क्षेत्रामध्ये इंधन वापरलं जाते, बरोबर, मग ते इंधन काय आहे, ऊर्जाच आहे ना, हे लक्षात. म्हणून कृषी क्षेत्राला आधार देण्यासाठी या ऊर्जेचा काय ऊर्जेला एक महत्व प्राप्त झालेलं आहे, या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यानंतर दुसरा पॉइंट बघा, औद्योगिक क्षेत्राची प्रगती. औद्योगिक क्षेत्राची प्रगती या ऊर्जा क्षेत्रामुळे होत असलेली आपणास सांगता येऊ शकते. का? कारण इंडस्ट्री सेक्टरमध्ये एनर्जी, जे काही ऊर्जा शक्तीचा वापर जास्त होत असल्यामुळे काय होत आहे, तिथं औद्योगिक क्षेत्राचा विकास होत आहे, बरोबर. म्हणजे या ठिकाणी सांगता येऊ शकते काय औद्योगिक क्षेत्राची प्रगती या ऊर्जा क्षेत्रावर अवलंबून आहे, हे एक महत्व या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढलं वाहतूक क्षेत्रात महत्व. या ऊर्जा क्षेत्राचं महत्व आणखीन एक सांगता येऊ शकते, काय वाहतूक क्षेत्रात महत्व. आता जे काही गाड्या वगैरे हे असतात, वाहतूक करायची म्हणल्यावर त्या गाड्यामध्ये रेल्वे असेल, रेल्वेमध्ये काय कोळसा किंवा इतर जे काही रेल्वे काय असतात विजेवर असतात, तेही काय ऊर्जाच आहे. त्यासोबत कोळशावर आहे, ते काय इंधन म्हणजे काय, कोळसा म्हणजे काय ऊर्जाच आहे. किंवा मग उत्पादन करायचे, मग जे काही कारखान्यामध्ये उत्पादन करताना जे ऊर्जा वापरली जाते ते काय आहे, एक ऊर्जेच आहे ना, हे लक्षात. म्हणून वाहतूक क्षेत्रात, कृषी क्षेत्रात तर झालंच, उद्योग क्षेत्रातही झालं, त्यासोबतच काय तिसरा पॉइंट आपण काय म्हटलं, वाहतूक क्षेत्रात सुद्धा. वाहतूक क्षेत्रात म्हणजे पेट्रोलियम पदार्थ काय आहेत, गाडी चालवण्यासाठी आपण बाईकमध्ये पेट्रोल टाकतो, डिझेल टाकतो, जे काही पदार्थ टाकतो ते चालण्यासाठी, हे काय आहेत, ऊर्जाच आहे ना. काही गाड्या आता विजेवर, म्हणजे आता टू व्हीलर किंवा मग ज्या काही स्कूटी वगैरे आहेत त्या ऊर्जेवरती चालत आहेत, म्हणजे विजेवरती चार्जिंग केली 1-2 तास गाडी चालणार, ऊर्जाच आहे ना. पेट्रोलियम पदार्थ, डिझेल हे काय ऊर्जाच आहेत. म्हणून वाहतूक व्यवस्थेसाठी सुद्धा या ऊर्जा क्षेत्राचं महत्व आहे. त्यानंतर पुढला रोजगार निर्मितीत विशेष महत्व.
आता वीज निर्मिती करायची, त्यासोबतच काय, आता वीज निर्मिती जर करायची असेल तर तिथं काय, वीज निर्मितीसाठी काम करण्यासाठी काय कर्मचारी लागणार आहेत ना. मग कर्मचारी लागत असतील तर त्यांना रोजगार दिल्यावरच ते काम करणार आहेत ना. म्हणून ऊर्जेची निर्मितीचं महत्व किंवा ऊर्जा क्षेत्राचं महत्व हे रोजगारासाठी सुद्धा दिसून येते. का, कारण विजेची निर्मिती असेल किंवा मग जी काही संयंत्र चालवण्यासाठी माणसं आवश्यक असतात, त्यासाठी काय रोजगाराद्वारे रोजगार देऊनच माणसं घेतली जातात ना, हे लक्षात. म्हणून त्याद्वारे काय ऊर्जा क्षेत्राचं महत्व रोजगारासाठीही सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढला पॉइंट, घरगुती उपयोग. ऊर्जेचा घरगुती उपयोग मी सांगितला, काय, सौर ऊर्जेचा, हे लक्षात, घरगुती उपयोग आहे. बायोगॅसचा घरगुती उपयोग आहे, हे लक्षात. घरगुती कामासाठी सुद्धा काय या ऊर्जेचा उपयोग होत असलेला आपणास दिसून येऊ शकतो. म्हणजे ऊर्जेचं हे एक महत्व या ठिकाणी आपणास सांगता येऊ शकते. त्यानंतर काय की आपल्याला काही समस्या बघावं लागेल आता. म्हणजे भारतातील ऊर्जा स्त्रोताच्या समस्या. आता हे काय घेतलात, महत्व घेतलात. आता काही समस्या बी असू शकतात ना, जसं प्रगती, भूमिका, योगदान चांगलं असू शकते, तसंच काही अडचणी सुद्धा असू शकतात ना. मग ऊर्जा क्षेत्राच्या भारतामध्ये काय अडचणी आहेत किंवा ऊर्जा स्त्रोताच्या काय समस्या आहेत भारतामध्ये ते आपल्याला बघावं लागेल. तर त्यामध्ये बघा, भारतातील ऊर्जा स्त्रोतांच्या समस्या, त्यामध्ये नंबर 1, भारतीय कोळशाचा निकृष्ट दर्जा. आता जे काही भारतामध्ये कोळशाचं प्रमाण उपलब्ध होत आहे किंवा कोळशाचं उत्पादन केलं जाणार ते निकृष्ट दर्जाचं आहे. म्हणजे जसे की भारताचा क्रमांक कोळशाच्या उत्पादनामध्ये 3रा सांगितला, पहिला चीनचा, नंतर अमेरिका, नंतर भारताचा. पण ते कोळशाचं जे काही उत्पादन केलं जाणार ते निकृष्ट दर्जाचं आहे हे सांगण्यात आलेलं आहे. म्हणून ही एक समस्या आपल्याला भासवत असते की काय ऊर्जेचे जे काही ऊर्जा क्षेत्रामधून जे काही कोळशाची निर्मिती केली जाणार आहे ते निकृष्ट दर्जाची आहे, हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यानंतर मागणी पुरवठ्यात तफावत. आता जे काही ऊर्जेची मागणी केली जाणार आहे, मग आता कोळसा असेल, पेट्रोलियम पदार्थ असतील, हे लक्षात, यांचं वापर दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणजे मागणी करणारे लोक जास्त झाले आणि यांचा पुरवठा हा कमी होत चाललेला आपल्याला दिसून येऊ शकतो, हे लक्षात. म्हणून मागणी जास्त आणि पुरवठा कमी यामध्ये तफावत असलेली आपल्याला दिसून येते. ही एक समस्या आहे की लोकांच्या मागणीप्रमाणे त्यांना ह्या ऊर्जेचा पुरवठा होत नसलेला दिसून येईल. म्हणजे एक तफावत तिथं आढळत असते. त्यानंतर खनिज तेलाच्या वाढत्या किमती आणि भाववाढीचा दबाव. आता मागणी वाढली की किंमत तर वाढणारच, हे लक्षात. आपण आखाती युद्ध बघितलात, हे लक्षात, 1991 ला झालं होतं. त्यामुळं काय झालेलं होतं, आखाती युद्ध झाल्यामुळं ते काय इराण देशांनी काय केले होते, किमती वाढवल्या होत्या तेलाच्या. जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर समजा तेजी आली, मंदी आली, जागतिक मंदी आली की किमती वाढत असलेल्या दिसतात. वस्तूची मागणी वाढली की ऑटोमॅटिक काय करत असतात, किमती वाढत असतात. म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जेव्हा वस्तूंच्या किमती वाढतात, पेट्रोलियम पदार्थाच्या किमती वाढल्या की मग भारताला सुद्धा काय त्या पेट्रोलियम पदार्थाची किंमत जास्त द्यावी लागते, हे लक्षात. मग अशा वेळेस काय होते, किमती वाढतात ना, आणि किंमत वाढली की काय ती खरेदी करण्याची अडचण येते. आणि अडचण आली की लोकांना मागणीप्रमाणे आपण पुरवठा करू शकत नाही. म्हणून ही एक समस्या सांगता येऊ शकते, काय, खनिज तेलाच्या वाढत्या किमती आणि भाववाढीचा दबाव. भाव वाढत आहे दिवसेंदिवस. आपण पाहतो ना, जी काही ऊर्जेचे स्त्रोत, ऊर्जा आपण म्हणून पेट्रोल वगैरे आपण पाहतो, पेट्रोलच्या किमती वाढत असलेल्या दिसून येतील, हे लक्षात. दररोज 1 रुपयानं किंवा काहीतरी पैशाने ते वाढते किंवा कमी होत असलेल्या दिसून येईल. कमी होण्याचं प्रमाण कमीच असते, पण वाढण्याचं प्रमाण कंटिन्यू सतत असलेलं आपल्याला दिसून येते. डिझेल, पेट्रोलच्या किमती ते एक ऊर्जेचं स्त्रोत आहे, हे लक्षात. त्यानंतर पुढलं, खनिज तेलाच्या आयातीवर वाढता खर्च. ही एक समस्या आढळून येते की बाबा ऊर्जेची निर्मिती करायची, पण आता जे काही खनिज तेल आहेत, पेट्रोलियम पदार्थ असतील किंवा मग इतर जे काही नैसर्गिक वायू वगैरे किंवा इतर जे काही पदार्थ असतील, त्यांची जेव्हा खरेदी करण्यात येते तेव्हा
भारतामध्ये तर काही त्याची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत नाही. मग अशा वेळेस त्यांना काय UAE, अमेरिका, इराक, इराण अशा देशावर काय अवलंबून राहावं लागते. मग त्या देशातून भारतामध्ये हे जे काही खनिज तेलांची खरेदी केलेली असते ती आणायचं म्हणलं तर काय तिथं खर्च मोठ्या प्रमाणावर करावा लागतो. तिथले टर्म्स कंडिशन, तिथले सरकारची काय सर्व बाबी हे करून करार करून काय करावं लागते तिथं की त्या खनिज तेलांची खरेदी करावी लागते. मग त्यामुळे काय खर्च मोठ्या प्रमाणावर होतो. म्हणून ही एक समस्या आहे की आयातीवर जास्त खर्च खनिज तेलाच्या खरेदीच्या वेळेस करावा लागतो. एवढ्या समस्या सांगता येऊ शकतात, हे लक्षात. त्यानंतर काय काही उपाययोजना सुद्धा सांगण्यात आलेल्या आहेत की बाबा ऊर्जा क्षेत्राच्या ज्या काही समस्या आहेत, भारतामध्ये ऊर्जा क्षेत्राच्या बाबतीत समस्या आपण पाहिलो. आता भारतामध्येच काय ज्या काही समस्या निर्माण झाल्यात, जिथं समस्या असेल तिथं उपाय नक्कीच असतो म्हणतात. मग आता बघा ऊर्जा स्रोतांच्या समस्येवरील उपाययोजना. काय उपाययोजना करायला पाहिजेत की जेणेकरून समस्या अडचणी सॉल्व्ह होऊ शकतात. तर बघा पहिली उपाययोजना, कोळसा वापरावर जास्तीत जास्त भर देणे. पेट्रोलियम पदार्थाची मागणी वाढाली की सप्लाय कमी होईल कारण त्याचा मोठ्या प्रमाणात उपलब्धता नाही, आयात करावी लागले. बरोबर. मग अशा वेळी तुम्ही काय करा, कोळशाचं उत्पादन वाढवा. कोळसा निर्मिती होऊ शकते, त्याची आयात करण्याची काही गरज नाही. मग अशा वेळेस काय तुम्ही कोळशाचं जर उत्पादन करत असताल ऊर्जा स्रोत म्हणून, तर तिथे पेट्रोलियम पदार्थांची जास्त खरेदी करण्याची आवश्यकता नाही. म्हणून इथे पर्यायी काय सांगितले, पहिली उपाययोजना कोळसा वापरावर जास्तीत जास्त भर देणे. हे लक्षात साधं घ्या ना हो की काय आहे की आता रेल्वे वगैरे कशावर धावत आहेत, विजेवर धावत आहेत. त्या ठिकाणी तुम्ही काय करा, कोळशावर धावू द्या ना, पर्याय वापर आहे. आणि ती जी काही वीज वापरली जाणार आहे रेल्वेज मध्ये ती दुसऱ्या ठिकाणी वापरताना, हे लक्षात, हे पण सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढलं, देशांतर्गत उत्पादनात वाढ घडवून आणणे. आता जे काही सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आहेत ना, बायोगॅस, सेंद्रिय खते किंवा औष्णिक वीज, हे लक्षात, किंवा मग लघु जल विद्युत यांचं प्रमाण वाढवा ना तुम्ही देशामध्ये. त्यामुळे काय होणार आहे, किंवा मग पेट्रोलियम पदार्थाचं प्रमाण वाढवा. बघा कुठं कुठं पेट्रोलियम पदार्थाची उपलब्धता होऊ शकते देशामध्ये, हे लक्षात, जेणेकरून इतर देशावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही. असे काही ऊर्जा स्रोत तुम्ही शोधा किंवा निर्माण करा जे मानव निर्मित असू शकतात, जेणेकरून आपल्याला काय इतर देशावर अवलंबून राहावी लागायची गरज नाही आणि अडचणी बी निर्माण होणार नाहीत, हे लक्षात. हे या एक ठिकाणी सांगता येऊ शकते काय उपाययोजना, देशांतर्गत उत्पादनात वाढ घडवून आणणे, हे लक्षात. त्यासोबतच पुढलं सांगता येऊ शकते काय की वीज निर्मिती क्षेत्रात पर्यायी साधनांचा वापर करणं. आता ज्या ज्या ठिकाणी वीज निर्मितीचा वापर केला जाणार आहे त्या त्या ठिकाणी काय पर्यायी क्षेत्राचा वापर करा किंवा पर्यायी साधनांचा वापर करावा असं हे एक सांगितलेलं आहे. म्हणून ही एक उपाययोजना सांगण्यात आली आहे काय, जिथं ऊर्जा साधनांचा वापर होत आहे त्याला जर तिथं पर्यायी जर वापर होत आहे असेल. आता बघा पेट्रोलियम पदार्थ आहे, तुम्ही काय करत आहात की बाबा बाईकमध्ये पेट्रोल लागत आहे, त्या ठिकाणी तुम्ही सायकल वापरा, काम भागू शकते, हे एक या ठिकाणी सांगितलेलं आहे. तसंच वीज निर्मिती खासगी क्षेत्रांना प्राधान्य देणे. म्हणजे वीज निर्मितीत काय सांगितले पुढलं उपाययोजना की खासगी प्रायव्हेट सेक्टरला तुम्ही काय करा, प्राधान्य द्या किंवा मग खासगी क्षेत्राला सांगा तुम्ही काय वीज निर्मिती करा, ऊर्जा निर्मिती करा, तर ते गुंतवणूक करू शकतात. कारण सरकारला सार्वजनिक क्षेत्राला काय सर्वच ऊर्जा निर्मिती करणं प्रत्येक ठिकाणी शक्य होत नाही. मग अशा वेळेस तुम्ही खासगी क्षेत्रांना परवानगी द्या किंवा प्राधान्य द्या. कशा बाबतीत की या ऊर्जा निर्मितीच्या बाबतीत. हे एक उपाययोजना करता येऊ शकते. त्यानंतर पुढलं विजेची बचत करणे, त्यासाठी विजेचा वापर काळजीपूर्वक आवश्यकतेनुसारच करणे. पुढलं हे सांगितलेलं आहे काय उपाययोजना, विजेचा वापर व्यवस्थित करा, विजेच्या वापराबाबतीत बचत करा किंवा आवश्यकतेनुसार जेवढी वीज लागली तेवढंच. आता तुम्ही सहज पाहतो काय की आपण महाविद्यालयामध्ये येतो, जर समजा फॅनची सोय वगैरे असेल, लाईटची वगैरे, तर आपण ते खटके प्रेस करतो, फॅन वगैरे चालू ठेवतो, पण जात वेळेस आपण काही बंद करत नाही.
तसंच घरामध्ये ज्या ठिकाणी एक बल्बची आवश्यकता असते त्या ठिकाणी 2 लावले जातात. त्यासोबतच ज्या ठिकाणी एसीची गरज नाही त्या ठिकाणी विनाकारण एसी. त्यासोबतच फॅनची आवश्यकता, एक फॅन एका रूम मध्ये बस असतो, पण लोक काय करत असलेले दिसून येतात की 2-2, 3-3 फॅन वापरत असलेले दिसून येऊ शकतात. त्या ठिकाणी विजेचा वापर होईल का काळजीपूर्वक? नाही ना. म्हणून विजेच्या वापराबाबतीत बचत किंवा त्याचा काळजीपूर्वक आवश्यकतेनुसार वापर करावा, हे एक उपाययोजना सांगितलेली आहे. तर अशा पद्धतीनं आणखीन एक येते पुढे काय, जलविद्युत स्त्रोतांचा जास्तीत जास्त वापर करणे. पुढले एक उपाययोजना काय सांगितले, जलविद्युत स्त्रोतांचा जास्तीत जास्त वापर करणे. म्हणजेच पाण्यापासून जी काही विद्युत निर्मिती केली जाणार आहे त्यांचा वापर जास्तीत जास्त करणे. का? कारण ते आपल्याला परत परत त्या पाण्यापासून काय, आपण तिथं संयंत्र बसवलं, पाण्याच्या वाहत्या प्रवाहामुळे तिथं विजेची निर्मिती होते आणि विजेची निर्मिती होत असल्यामुळे काय, ती पाण्यामुळे आणखीन परत आपल्याला विजेची निर्मिती करता येऊ शकते. हे एक आपल्याला सांगता येऊ शकते काय, जास्तीत जास्त कशाचा, जलविद्युत स्त्रोतांचा ऊर्जा म्हणून वापर करावा हे सांगितले. त्यानंतर पेट्रोलियम पदार्थाला पर्यायी शोधणे. आता पेट्रोलियम जे काही पदार्थ आहेत भारतामध्ये पूर्णतः उपलब्ध होत नाहीत, मग भारताला इतर देशावर अवलंबून राहावं लागते. मग आयातीवर खर्च, पेट्रोलियम आंतरराष्ट्रीय स्तरावर किमती वाढल्या, बाजारपेठेत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये किमती वाढल्या की जास्त पैसा द्यावा लागतो, मग मागणीनुसार आपण पुरवठा करू शकत नाही. तेव्हा अशा वेळेस काय केलं पाहिजे, पेट्रोलियम पदार्थाला जे काही पर्यायी बाबी असतात ते निर्माण करणं किंवा उपलब्ध करून देणं, हे एक सांगितलेलं आहे या ठिकाणी. तर एवढ्या उपाययोजना थोडक्यात सांगता येऊ शकतात. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी ऊर्जाविषयी माहिती सांगण्यात येते, म्हणजे एनर्जी विषयी एवढी माहिती सांगण्यात येते. त्यानंतर पुढे सांगता येऊ शकते काय, जे काही पॉवर म्हणजेच काय, विद्युत, वीज याविषयी आपल्याला माहिती बघायची. तर बघा, जे काही पायाभूत सुविधा आहे किंवा मग आधारभूत संरचनेमध्ये या विद्युतचा वापर किंवा या विद्युतला एक अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येऊ शकते. कारण प्रत्येक ठिकाणी आपण पाहत असतो की बाबा काय, ह्या विजेचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असलेला आपल्याला दिसून येऊ शकतो. म्हणजे देशाच्या विकासासाठी हे जे काही विद्युत आहे किंवा हे वीज आहे हे अतिशय महत्वाची भूमिका बजावत असते किंवा अतिशय महत्वाची देशाच्या विकासासाठी असते. त्यामध्ये सांगता येऊ शकते पुढे काय, हे जे काही विद्युत निर्मिती केली जाते तर भारतामध्ये हे प्रमुख विद्युत निर्मितीचा स्त्रोत कशाला म्हटलेला आहे, थर्मल पासून काय विद्युत निर्मिती करण्यात येते आणि तो एक प्रमुख स्त्रोत आहे बर का. त्यासोबतच काय, हे जे काही विद्युत आहे हे विद्युत ऊर्जेचंच एक रूप आहे बर का. म्हणजे काय सांगता येऊ शकते, जे काही वीज विद्युत आहे त्यापासून काय ऊर्जा प्राप्त होणार आहे, म्हणून या ठिकाणी म्हणता येऊ शकते काय, हे ऊर्जेचंच एक रूप आहे हे विद्युत. तसंच पुढे सांगता येऊ शकते काय, की भारतामध्ये जे काही विद्युत किंवा मग वीज निर्मिती केली जाते त्यामध्ये पाण्यापासून किंवा मग जलापासून काय वीज निर्मिती करण्यात येते. तर आता हे जलापासून वीज निर्मिती किंवा मग पाण्यापासून वीज निर्मिती कसं करण्यात येते, तर काय केलं जाते, पाणी साठवून ठेवण्यासाठी ज्या ठिकाणी पाणी आहे, जल आहे त्या ठिकाणी काय नद्या असतील, धरणे असतील, यावरती काय केलं जाते की पाणचक्क्या बसवल्या जातात, पाणचक्क्या. आणि त्या धरणामध्ये आणि त्या नद्यामध्ये वगैरे काय ज्या काही पाणचक्क्या बसवलेल्या असतात तिथं ते पाणी सखोल भागामध्ये काय सोडलं जाते आणि ते सखोल भागामध्ये सोडल्यामुळे तिथं पाणचक्क्यावरती ते पाणी प्रेशरने किंवा जोरात वेगानं आल्यामुळे काय तिथं विजेची निर्मिती करण्यात येते. म्हणजे त्या ठिकाणी सांगता येऊ शकते काय, पाण्यापासून वीज निर्मिती केली जाते, नद्या व धरणे बांधून जलाशयाचा वापर करतात. म्हणजे वापर करण्यात येतो काय, नद्या व धरणे बांधून काय हे जे काही जलाशय आहेत म्हणजे पाण्याचे साठा आहे त्यांचा वापर या वीज निर्मितीसाठी करण्यात येतो. या जलाशयातील पाणी मोठमोठ्या नळ्यातून सखल भागात बसवलेल्या पाणचक्क्यावर वेगाने सोडले जाते.
म्हणजेच काय, हे जे काही जलाशय आहे त्या ठिकाणी काय पाणचक्क्या बसवलेल्या जातात आणि पाणचक्क्या बसवल्यामुळं काय तिथं सखोल भागामध्ये काय केलं जाते, मोठमोठ्या नळ्यातून म्हणजे मोठमोठे पाईप बसवले जातात आणि त्याच्यातून पाणी प्रेशरनं सोडलं जाते आणि त्या पाणचक्क्यावरती वेगानं आल्यामुळे तिथं काय विजेची निर्मिती केली जाते. पाण्याच्या फिरण्यामुळे वीज निर्माण होते, त्याला जलविद्युत म्हटले जाते. म्हणजेच काय, पाण्यापासून जे काही वीज निर्मिती होणार आहे किंवा विद्युत निर्मिती होणार आहे त्यालाच काय म्हणता येईल, जलविद्युत म्हटलेलं आहे. पाण्यापासून तयार होत असते हे लक्षात. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते काय, विजेचा उपयोग आता भारतात अनेक दृष्टीने केला जातो. आता भारतामध्ये काय, हे जे काही वीज आहे त्या विजेचा वापर बऱ्याच ठिकाणी बऱ्याच कामासाठी किंवा बऱ्याच बाबींसाठी वापरण्यात येतो. जसं की घरगुती प्रकाश असेल किंवा कौटुंबिक घरगुती बाबींसाठी वापरण्यात येतो. हे त्यासोबतच काय, जसं की कौटुंबिक घरगुती बाबींसाठी म्हणजे की कूलर असेल, फ्रीज असेल, त्यासोबतच काय वॉशिंग मशीन असेल हे लक्षात. अशा बऱ्याच कामासाठी काय हे वीज किंवा विद्युत वापरण्यात येते. तसंच पुढे सांगता येऊ शकते काय, भारतातील जलद आर्थिक विकासासाठी सोबतच भारतातील जे काही लोकसंख्या आहे किंवा जनता आहे त्या जनतेला काय एक काय सुख सुविधांसाठी म्हणजे त्यांना जे काही आरामदायक बाबी मिळण्यासाठी हा विजेचा वापर, या पायाभूत सुविधाचा वापर तिथं करण्यात येतो हे लक्षात. त्यासोबतच जर आता या विजेचा किंवा मग हे जलविद्युतचा जर आपण पाहिलं, हे जलविद्युतचं प्रमाण किंवा विद्युतीचं प्रमाण, तर 1950-51 मध्ये हे जे काही जलविद्युत होती ते होती 508 मेगावॅट. त्यामध्ये वाढ झालेली दिसून येते आणि ती वाढ 2011-12 मध्ये किती 37,000 मेगावॅट. म्हणजे बघा 1950-51 मध्ये 508 मेगावॅट ही जलविद्युत पासून तयार केली जात होती. ती 2011-12 मध्ये किती आहे, तर ते 37,000 मेगावॅट इतकी वाढवली गेली आहे जलविद्युत पासून. त्यासोबतच एकूण जे काही विद्युत आहे किंवा विजेची निर्मिती केली जाते एकूण भारतामध्ये, त्यापैकी 22% हे लक्षात. म्हणजे एकूण विद्युत निर्मिती जलविद्युताचा वाटा 2011-12 मध्ये किती 22% होता. म्हणजे जे काही वीज निर्मिती केली जात आहे एकूण भारतामध्ये त्याचं जर प्रमाण बघितलं जलविद्युताचं किती आहे, तर 2011-12 मध्ये किंवा 2010-11 मध्ये किती आपल्याला दिसून येऊ शकते, ती आहे 22%. टोटल जे काही विद्युत आहे, टोटल जी काही पॉवर आहे त्या पॉवर मध्ये फक्त 22% जर वाटा बघितला आधी, तर हा फक्त जलविद्युतचा आहे हे लक्षात. त्यासोबतच पुढे सांगायचं झालं तर जगातील पहिलं जे काही जलविद्युत केंद्र कुठं उभारलं गेलं असेल तर फ्रान्समध्ये 1883 मध्ये काय करण्यात आले, हे पहिलं जलविद्युत प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. जर भारताचा विचार केला तर 1902 मध्ये सर्वप्रथम काय कर्नाटक मधील शिवसमुद्रम या ठिकाणी काय हे जलविद्युत केंद्र उभारण्यात आले. कधी 1883 मध्ये फ्रान्समध्ये, भारतामध्ये कर्नाटकमध्ये शिवसमुद्रम या ठिकाणी 1902 मध्ये हे लक्षात. त्यासोबतच काय पुढे सांगता येऊ शकते की 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय करण्यात आलं की हे जे काही जलविद्युत आहेत, जलविद्युत प्रकल्प पाण्यापासून किंवा जे काही जलाशय आहेत त्या जलाशया ठिकाणी काय जलविद्युत करण्यात येऊ लागलं. असे 87 प्रकल्प या 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये उभारण्यात आलेले आपल्याला सांगता येऊ शकते. तसंच पुढे सांगायचं झालं तर उद्योग क्षेत्रासाठी सुद्धा जे काही इंडस्ट्री सेक्टर आपण म्हणतो त्या इंडस्ट्री सेक्टरमध्ये सुद्धा काय या विजेचा वापर मोठ्या प्रमाणात होत असलेला आपणास दिसून येऊ शकतो. तसंच पुढे सांगता येऊ शकते काय, सध्या जर भारतामध्ये जर हे जलविद्युत प्रकल्प जर विचारात घेतले किंवा मग हे जलविद्युत पाण्यापासून जे काही विद्युत निर्माण केली जाणार आहे असे एकूण 27 सद्यस्थितीमध्ये 27 काय जलविद्युत प्रकल्प आहेत. तर महाराष्ट्रामध्ये काय बऱ्याच ठिकाणी हे आपणास दिसून येऊ शकतात असे प्रकल्प. त्यामध्ये सांगायचं झालं तर राधानगरी आहे, कोयना आहे, त्यासोबत खोपली आहे हे लक्षात, त्यासोबत शिवपुरी आहे, त्यानंतर काय भिरा आहे, येलदरी आहे, भाटघर आहे, वेतरणा आहे, भंडारदरा, अशा ठिकाणी काय केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये देखील हे जलविद्युत प्रकल्प उभारण्यात आलेले आपणास दिसून येऊ शकतात. त्यासोबतच पुढे सांगायचं झालं यामध्ये तर काही जे काही
विद्युत निर्मिती केली जाते त्यामध्ये औष्णिक विद्युत पासून औष्णिक विद्युत एक असते आणि त्यासोबत एक काय अणुशक्ती विद्युत एक असते. तर त्यामध्ये नंबर 1 सांगता येऊ शकते का औष्णिक विद्युत. आता हे औष्णिक विद्युत कशा पद्धतीने निर्मिती केली जाते तर हे औष्णिक विद्युत हे ज्या काही गरम वाफा असतात हे लक्षात जेव्हा वाफेच्या साह्याने काय केलं जाते दगडी कोळसा किंवा कोळसा आणि डिझेलचा वापर करण्यात येतो आणि काय केलं जाते वीज निर्मिती केली जाते त्याला औष्णिक विद्युत निर्मिती असं म्हणायचे. म्हणजे काय केलं जाते औष्णिक विद्युत निर्मिती म्हणजे दुसरं तिसरं काही नसून जेव्हा गरम वाफेच्या साह्याने काय करण्यात येते कोळसा आणि जे काही डिझेल आहे यांचा इंधन म्हणून वापर करण्यात येतो. या इंधनांचा वापर करण्यात येतो कोणत्या कोळसा आणि डिझेलचा आणि त्यांच्या साह्याने काय करण्यात येते वीज निर्मिती करण्यात येते त्यालाच काय औष्णिक विद्युत असं म्हणतात. त्यासोबतच पुढे सांगायचं झालं तर 1950-51 मध्ये जर ह्या औष्णिक विद्युतचं प्रमाण जर बघितलं तर ते आपल्याला सांगता येऊ शकते का 1150 मेगावॅट. तर ते प्रमाण वाढून 2011-12 मध्ये सांगायचं झालं म्हणजे 31 मार्च 2012 मध्ये तर ते प्रमाण आपल्याला सांगता येऊ शकते का 1,32,000 मेगावॅट इतकं प्रमाण वाढलेलं ह्या औष्णिक विद्युतचं सांगता येऊ शकते. म्हणजे बघा 1950-51 मध्ये फक्त ह्या औष्णिक विद्युत पासून किती निर्मिती केली जात होती 1150 मेगावॅट. हे लक्षात त्यामध्ये वाढ झाली दिसून येते 31 मार्च 2012 मध्ये आणि ती वाढ किती सांगता येऊ शकते तर ती वाढ 1,32,000 पर्यंत. म्हणजे अगोदर 1950-51 म्हणजे प्रस्थापित क्षमता 1150 मेगावॅटची होती त्यात वाढ झालेली दिसून येईल आणि ती 31 मार्च 2012 मध्ये 1,32,000 मेगावॅट इतकी सांगता येऊ शकते. तसंच जे काही वीज निर्मिती केली जाते त्या वीज निर्मितीमध्ये औष्णिक हे लक्षात औष्णिक विजेचा जर किंवा विद्युतचा जर वाटा जर बघितला तर 72% आपल्याला सांगता येऊ शकतो. म्हणजे एकूण विद्युत निर्मितीमध्ये औष्णिक विद्युतचा वाटा किंवा हिस्सा हा 72% आहे या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यासोबतच काय महाराष्ट्र राज्य देखील काय या औष्णिक विद्युत निर्मिती बाबतीत अग्रेसर किंवा मग एक प्रमुख राज्य आहे म्हणून या ठिकाणी सांगता येऊ शकते. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा काय हे औष्णिक विद्युत मोठ्या प्रमाणावर निर्मिती केली जाते म्हणून हे एक राज्य म्हणजेच महाराष्ट्र राज्य एक प्रमुख राज्य या औष्णिक विद्युत निर्मिती बाबतीत सांगता येऊ शकते. त्यानंतर दुसरा जे काही विद्युत निर्मिती किंवा वीज निर्मिती करण्यात येते त्यामधील दुसरा स्रोत या ठिकाणी सांगता येऊ शकतो ते म्हणजेच काय अणुशक्ती विद्युत. आता हे अणुशक्तीत विद्युत बाबतीत जर सांगायचं झालं तर भारतामध्ये 10 ऑगस्ट 1948 रोजी अणुशक्तीत मंडळाची स्थापना करण्यात आली आणि याचा अध्यक्ष म्हणून डॉक्टर होमी भाभा यांना अध्यक्ष करण्यात आले. त्यासोबतच काय 18 मे 1974 मध्ये राजस्थानमधील हरिकोटा येथे काय करण्यात आलंय पहिल्यांदा एक अणुशक्तीची यशस्वी चाचणी करण्यात आली. म्हणजे तिथे काय अणुशक्तीचा स्फोट करण्यात आला विस्फोट घडून आणण्यात आला आणि ती यशस्वी चाचणी करण्यात आली. तर हे जे काही विस्फोट घडून येऊन तिथं काय करण्यात येते वीज निर्मिती करण्यात येते किंवा विद्युत निर्मिती करण्यात येते. आता हे अणुशक्ती निर्मितीसाठी जे काही इंधन म्हणून काय काय वापरण्यात येते तर या ठिकाणी सांगता येऊ शकते काय युरेनियम असेल थेरियम असेल लिथियम असेल हे लक्षात. त्यानंतर काय प्लॅटिनम असेल हे लक्षात. यासारख्या अणुइंधनाचा वापर या अणुशक्ती विद्युत निर्मितीसाठी करण्यात येतो. म्हणजेच काय पहिल्यांदा 1948 मध्ये या मंडळाची स्थापना करण्यात आली अणुशक्ती मंडळाची. त्यासोबतच काय डॉक्टर होमी भाभा यांना अध्यक्ष करण्यात आलं. 1974 मध्ये राजस्थानामधील हरिकोटा या ठिकाणी काय पहिली यशस्वी अणुचाचणी घेण्यात आली आणि त्यामध्ये काय करण्यात आलं ते असे विस्फोट घडून आणून वीज निर्मिती करण्यात येते बरं का. मग तिथं हे जे काही अणुशक्ती बाबतीत इंधन म्हणून कशाचा वापर करण्यात येते म्हणलं मी युरेनियम थेरियम हे लक्षात. त्यासोबतच काय लिथियम प्लॅटिनम यासारख्या अणुशक्ती इंधनांचा वापर करण्यात येतो या ठिकाणी सांगता येऊ शकते. तसंच पुढे जर सांगायचं झालं तर भारतामध्ये सध्या एकूण अणुशक्ती विद्युत निर्मिती केंद्र 20 हे आपल्याला सांगता येऊ शकतात. त्यामध्ये काय
4780 मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येते. म्हणजेच काय, भारतामध्ये सध्या काय 20 हे अणुशक्ती प्रकल्प किंवा मग अणुशक्ती केंद्र सांगता येऊ शकतात आणि त्यामध्ये किती 4780 मेगावॅट एवढी वीज निर्मिती करण्यात येते. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते काय की एकूण वीज निर्मितीत जर आपण विचार घेतला तर अगोदर सांगितलं आपण जलापासून 22%, 72% कशापासून औष्णिक, त्यानंतर हे अणुशक्तीचं प्रमाण जर एकूण वीज निर्मितीमध्ये जर बघितलं तर ती 2.54% आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यासोबत जर पुढे सांगायचं झालं तर भारतामध्ये पहिली अणुभट्टी ही ब्रिटनच्या साह्यानं कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली किंवा सुरू करण्यात आली तर मुंबई या ठिकाणी, बरं का. म्हणजेच भारतामध्ये पहिल्यांदा अणुशक्ती किंवा अणुभट्टी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली, ब्रिटनच्या साह्यानं मुंबई या ठिकाणी. आणि त्याला नाव काय देण्यात आलं तर नाव त्याला देण्यात आलं अप्सरा. आणि हे कधी स्थापन करण्यात आली, ही अणुभट्टी सुरू करण्यात आली तर 4 ऑगस्ट 1956 रोजी. म्हणजेच दुसरी पंचवार्षिक योजना सुरू झाली की त्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय करण्यात आलं, हे अप्सरा नावाची अणुभट्टी ब्रिटनच्या साह्यानं कुठं सुरू करण्यात आली, मुंबई या ठिकाणी सुरू करण्यात आली. याविषयी एवढी माहिती सांगता येऊ शकते. कशाविषयी, अणुशक्ती विषयक, बरं का. तर अशा पद्धतीनं थोडक्यात काय या विद्युत विषयी माहिती सांगण्यात येऊ शकते. तर या ठिकाणी विद्युत विषयी माहिती संपलेली आहे. तर अशा पद्धतीने या लेक्चरमध्ये आपण काय केलं, लेक्चर बराच मोठा झालेला आहे तरी पण आपण पूर्ण एनर्जी आणि पॉवर याविषयी माहिती बघितलेली आहे. आता परीक्षेला जेव्हा एखादी पॉइंट विचाराल, परीक्षेला काय येईल, टिपा लिहामध्ये येईल किंवा भारतातील ऊर्जा निर्मिती आणि विद्युत निर्मिती किंवा विद्युत निर्मितीविषयी माहिती द्या किंवा मग टिपामध्ये येईल 5-5 मार्काला काय एनर्जी आणि पॉवर, हे लक्षात. किंवा मग भारतातील ऊर्जा स्त्रोताविषयी माहिती लिहून टाकायचं. म्हणजे परीक्षेला हे पॉवर आणि एनर्जी विषयी काही येऊ, जेवढं आपण घेतलेलं आहे त्याविषयी जेवढं आठवल तेवढी माहिती लिहून टाकायची, हे लक्षात. आणि या ठिकाणी हा 5व्या चॅप्टर मधला पहिला पॉइंट थोडक्यात सांगता येऊ शकते. तर पुढल्या लेक्चरमध्ये आपण काय ट्रान्सपोर्ट सिस्टीम विषयी माहिती बघणार आहोत. ओके.